नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत ना? आज मी आली आहे नाशिकमधून गोदा पार्कमध्ये आणि इथे आहे तिकीट काउंटर. तिकिटाचा दर आहे फक्त 30 रुपये. आणि आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. गोदा पार्कमध्ये फिरण्यासारखं खूप सुंदर आहे. कारंज्या वगैरे पण छान आहेत, लाईटिंग आहेत. तर चला पुढे बघूया. या आहेत कारंज्या. कारंज्यामध्ये ती लाईट जेव्हा चमकते ना, खूप सुंदर वाटते. आणि ते खाली पाणी असतं, ते पाणी पण खूप छान वाटतं. लाईट त्याच्यात पडल्यावर खूप सुंदर वाटतं. आणि आता पुढे जाऊया, आपण बघूया. इकडे पुढे आहेत पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यावरून पण असं पाणी येत असतं. तिथे पण लाईटिंग आहे. त्या लाईटिंगमुळे खूप छान वाटत असतं ते जेव्हा ते पाणी खाली येतं. आणि इथे वातावरण पण खूप थंड आणि खूप छान आहे. हवा पण खूप छान आहे. सुंदर केलेलं आहे. खूप छान ओळी लिहिलेल्या होत्या. आणि आलो आपण इकडे पुढे. लहान मुलांसाठी पाळण्या आहेत, आकाश पाळण्या आहेत. खूप सुंदर नवीन खेळण्यासाठी खूप छान आहेत. आणि इथे पुढे जाऊन आपण बघू शकतो, तिथे पण खूप छान असे पुढे चालून पण खूप छान पाळण्या आहेत लहान मुलांसाठी. आणि मोठ्या व्यक्तींसाठी पण आहे. जम्पिंग म्हणून आहे ना, ते पण असतं खेळण्यासाठी. हे पाहू शकता तुम्ही, किती छान आहे. पाळणे असे बटरफ्लायवाले, डब्यावाले. आणि पुढे चालून पण खूप छान आहेत. हे बघा, हे पण खूप सुंदर आहे. इथे पण खूप छान लहान मुलं मुली एन्जॉय करतात. आणि पुढे पण आहे, तुम्हाला दाखवते. हे पहा, हे पण याला काय बोलतात तर मला माहिती नाही, पण मी माझ्या भाषेत त्याला जम्पिंग बोलते. याच्यात पण खूप जण ट्राय करत होते, लहान मोठे सगळेच ट्राय करत होते. त्यांनाच माहिती आता कसं वाटत असेल. आता पुढे बघूया. इथे पण खेळण्यासाठी खूप काही आहे. इथे पण लहान मुलं खूप खेळत आहेत. हे आहे गोल फिरणारा रेडा. याच्यावर पण खूप लहान मुलांना मजा येते. जर खाली पडलं तर आऊट. आणि हे पण घरसारखं बनवलेलं आहे. इथे पण मुलं खूप एन्जॉय करतात. आणि हे कोरीवकाम केलेलं आहे, खूप सुंदर आहे रेखीव काम. आणि इथे पण सेल्फीसाठी खूप छान आहे. आणि हे आहे दिव्य दर्शन. इथे खरोखरचं दिव्य दर्शन होतं. म्हणजे असा हा कॅमेरा असा लावतात आणि आपल्याला खरोखर असं वाटतं की आपण त्या ठिकाणी आहोत, दर्शनासाठी गेलेलो असं वाटतं. रिअलमध्ये एकदम वाटतं, केदारनाथला गेलेल्यासारखं वाटतं. आणि देवदर्शन झालेलं वाटतं. एकदम खरोखरचं वाटतं, एकदम जवळून, जसं की आपण तिथेच आहोत असं वाटतं. आणि पुढे आहे, इथे आहेत गेम खेळले जातात इथे. आणि खेळणे पण भरपूर असतात लहान मुलांसाठी. फुगे वगैरे असे छान फुगे खूप सुंदर आहेत. आणि आता आहेत हे खाऊसाठी पूर्ण लाईन आहे. आता बघत जाऊया पुढेपर्यंत काय काय आहे ते तुम्ही बघा. सगळेच आहे खाण्यासाठी. भेळपुरी, पाणीपुरी. आणि पुढे जाऊया, आणखीन काय काय आहे बघूया तरी. इथे आहे वडापाव. मस्त गरम वडापाव होते आणि तो फक्त 20 रुपयेमध्ये आहे. आणि पुढे चला जाऊया आपण, तिथे काय आहे बघूया. इथे होतं बर्फाचा गोळा होता, खूप छान होता. कलरमध्ये होते सगळे कलर. ऑरेंज कलर, काला खट्टा, रेड कलर, ऑरेंज कलर. खूप छान. आणि मला तर खूप आवडतो बर्फाचा गोळा. तुम्हाला आवडतो का? आणि आता आलो आहे पाणीपुरी खायला. इथे पाणीपुरी पण खूप छान होती. पाणीपुरी पण खूपच टेस्टी होती, खूप छान होती. मला तर खूप आवडली पाणीपुरी. आणि दाबेली पण खाल्ली. दाबेली पण खूपच छान होती. आणि त्या दादांनी मस्तपैकी बटर लावून दाबेली बनवून दिली होती. एकच नंबर दाबेली बनवली होती त्यांनी. तुम्ही पण या आणि तुम्ही पण टेस्ट करा दाबेली कशी आहे, खाऊन बघा. मला तर खूप आवडली. पाणीपुरी पण आवडली आणि दाबेली पण आवडली. आता मी निघाली इकडे खूप छान मोठा पॅसेज ठेवलेला आहे डान्स करण्यासाठी. लहान मुलांपासून तर मोठे सगळ्यांनी. इथे मराठी, हिंदी आणि खानदेशी गाणे पण लावले जातात आणि सगळेच एन्जॉय करतात. मी इथे बसलेली होती आणि इथे बसण्यासाठी पण खूप छान जागा आहे, खूप मोठा पॅसेज आहे. आता मी जाते इथे डान्स करायला. तर तुम्ही पण या डान्स करायला.
आणि खूपच छान वाटेल. तुम्ही इथे मस्त मनसोक्त तुम्ही नाचू शकता, एन्जॉय करू शकता. आणि मला तर खूपच छान वाटलं. मी खूप डान्स केला. असंही मला डान्स करायला खूप आवडतो आणि गाणे म्हणायला पण आवडतं. तुम्हाला तर माहितीच आहे यूट्यूब फॅमिली. तर तुम्ही पण या. मी ज्या गाण्यावर डान्स करत आहे ते गाणं कुठलं आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कुठला डान्स आहे नक्कीच सांगा. मी तर खूपच एन्जॉय केला आणि तुम्ही पण नक्की या इथे एन्जॉय करायला. आम्ही सगळेच डान्स करत होतो आणि नेमकंच जे गाणं मला आवडत होतं तेच गाणं तिथे लागलेलं होतं. आणि मग मी तर खूपच नाचले आणि खूपच एन्जॉय केलं तर सांगूच नका. आणि नंतर संध्याकाळी आल्यावर माझे पाय तर दुखायलाच लागले, कारण की माझा पाय मुरगळलेलाच होता आणि मग जास्त सूज यायला लागली. तुम्हाला मी सारखी सांगत होती ना की माझा पाय दुखतोय. एवढं पाय दुखत असताना पण मी नाचले. बाय बाय यूट्यूब फॅमिली. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुम्ही पण या इथे एन्जॉय करायला. आता मी निघाली आहे घराकडे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया पुन्हा. बाय बाय आणि थँक्यू.